ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे। या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पेपरफुटी, राम मंदिरामधील दानचोरीचं प्रकरण, खासदारांची फोडाफोडी या सगळ्या मुद्द्यांवरून भाजपवरती निशाणा साधलाय। तसंच 20 जुलैच्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाच्या वेळेला झालेल्या मारहाणीवरून, लाठीचार्जवरून त्यांनी टीकास्त्र डागलेलं आहे। आपण जाणून घेऊया। लोकांना आता बंदुकीची भीती नाही राहिली, तुरुंगवासाची भीती नाही राहिली आणि हे खूप कौतुकास्पद पण आहे आणि त्याचबरोबरीने सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने धोकादायक आणि भीतीदायक आहे। आपल्या देशातल्या लोकशाहीची प्रकृती सध्या कशी आहे? लोकशाहीला मला असं वाटतं या आंदोलनाने आता ऑक्सिजन मिळालेलं आहे। जी मरणप्राय झाली होती तिला आता ऑक्सिजन मिळालेलं आहे। मुलींना मारहाण करण्यात आली, अनेकांना काठीला खिळे लावून मारले। ह्याच्यामध्ये काही त्यांचे गुंड घुसवले जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते, पण त्यांच्या हातात पोलिसांचे दांडुके होते। म्हणजे मुलींना कशा पद्धतीने वागवलं, कशा पद्धतीने लाडक्या बहिणी किंवा लाडक्या मुली आहेत त्या सरकारच्या। ते व्हिडिओ सादर करू पाहत असताना कोर्ट सांगते आम्हाला पाहायला वेळ नाही। कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण तुम्ही? कोणासाठी बसलात तिकडे? हा प्रश्न विचारायचा नाही? म्हणजे तुम्हाला कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी सुमोटो सगळं करायला वेळ आहे, पण देशाच्या भविष्यासाठी त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांचे व्हिडिओ बघायला तुम्हाला वेळ नाही? म्हणजे धृतराष्ट्र झालात की काय तुम्ही? तुम्हाला असं का वाटलं की आपण तात्काळ या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे? शिवसेना ही तरुणांचीच संघटना आहे आणि शिवसेनेचा जन्मच मुळात बाळासाहेबांनी इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी तो दिला। जर तरुणांसाठी संघटना लढणार नसेल तर तरुणांसाठी दुसरं कोण लढणार? आणि काय चूक आहे त्यांचं? एक अभिजित दिपके तो तिकडे होता ना, व्यवस्थित होता, शिकत होता, तो शिकून करायची तिकडे नोकरी पकडून राहिलाही असता, त्याला काय गरज होती हा विषय उचलण्याची? आता ह्या तरुणांना दिशा दाखवण्याची गरज आहे, नेतृत्व करण्याची गरज नाही। आता ह्यांना हे उतरलेत रस्त्यात, फक्त त्यांच्याकडनं वेडवाकडं काही होऊ नये असं जर का वाटत असेल तर सरकारने सुद्धा वेडवाकडं पाऊल उचलता कामा नये। गेल्या अनेक वर्षांपासून देश जे भोगत आला, देशाची फसवणूक झालेली आहे। दरवेळेला चांगल्या गोष्टीसाठी देश मतदान करत असतो। 2014 पासून आत्तापर्यंत देशाला नुसती प्रलोभनं दाखवली गेली आणि प्रत्यक्ष पदरात काही पडलेलं नाही आहे। आपण जे मगाशी म्हणालात की जो एक उद्रेक आहे, हा उद्रेक केवळ नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा नाही आहे, तर हा उद्रेक गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जी फसवणूक या देशाची केली गेलेली आहे त्याबद्दलचा हा असंतोष आहे। आणि आत्ता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतला आहे असं मी काल बघितलं। हा विष्णू आहे देश वाचवण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी। धर्म म्हणजे केवळ हिंदू मुसलमान असा नाही आहे, माणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी जे रस्त्यावरती उतरलेले तरुण आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील आणि आजी आजोबा सुद्धा आहेत। म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे जो देश वाचवण्यासाठी यांनी जन्म घेतलेला आहे। प्रत्यक्ष रामाची किंवा राम मंदिराची ही लूट जेव्हा समोर आली किंवा आत्ता त्याच्यामध्ये सुद्धा लोक संताप व्यक्त करतात, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? राम मंदिर लुटलं गेलं, आता ह्या सरकारने फोडाफोडी नाही हे मोगलांनी मंदिर लुटलंय का असं मी विचारतो परत? नाही, आता नीटचे पेपर आणि मंदिराची दानपेटी हे मोगलांनी लुटले, पाकिस्तानने लुटले का नेहरूने लुटले? पेपर कोणी नेहरूने फोडलेत का? दानपेटी नेहरूने फोडले का? आता ह्यांचा मुखवटा गळून पडतोय। ही दोन्ही जी पापं त्यांची आहेत, म्हणजे ज्या मंदिराच्या नावाने ह्यांनी मतं मिळवली ती दानपेटी हे फोडतात, मंदिर लुटतायत। ज्या तरुणांना भविष्याची स्वप्न दाखवून मतं मिळवली त्या तरुणाईला तुम्ही चिरडतायत। ह्या दोन्ही गोष्टी ह्या भाजपच्या नासलेल्या सडलेल्या वृत्तीचं एक प्रतीक आहे। आणि केवळ राम मंदिर लुटलं नाही जाते, केदारनाथ मंदिर लुटले गेल्याच्या बातम्या आहेत, बद्रीनाथमध्ये चोरी झालेली आहे, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला आहे, अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे, इतर अनेक ठिकाणी घोटाळे झाले असतील जे अजून लक्षात नाही आलेलं। उद्धव साहेब, आपण जी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून केली,
आणि एकदम तुम्ही नागपूर निवडलं. एकदम नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे ना. म्हणजे नागपूरला गेल्याचं अनेकांना नाही आता मला काय झालं, आपल्याकडे ना शब्दखेळ करणारे खूप आहेत. आता त्याच्यावरनं सुद्धा मला मुख्यमंत्री म्हणाले की यांना रामरक्षा पाठ नाही आहे. नाही मला पाठ, पण म्हणून मी काय यांच्यासारखं टेलिप्रॉम्प्टर लावून रामरक्षा म्हणू? मला माझ्या मनाची जी काय गोष्ट आहे ती बोलता येते ना न वाचता. पण मी रामरक्षा करणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलेलो आहे. देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास आता उडालेला आहे. कारण शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात. आज हे धर्मेंद्र प्रधान असतील, इतर सगळे असतील, अगदी गृहमंत्री अमित शहांचं सुद्धा हे अपयश आहे की जे पक्ष फोडण्यामध्ये त्यांचं सत्ता कारण सगळं करतायत. हेच जर का तुम्ही धर्मेंद्र प्रधानने नंतर मग सगळी मिलिटरीची यंत्रणा वापरली पेपर निर्णय आणण्यासाठी, हे पेपर फुटण्याच्या आधी का नाही वापरली? तुम्हाला काम दिले ना, लोकांनी निवडून दिले. निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचं काम करा ना. तुम्ही तुमच्या खात्याचा दुरुपयोग पक्ष फोडण्यासाठी करताय. अच्छे दिन मंदिर लुटणाऱ्यांना आलेच ना. या पैशातून आमदार खासदार विकत घेतले असं लोक आता चेष्टेने म्हणायला आता लागले. पेट्रोलमध्ये भेसळ करायला लागला तुम्ही इथेनॉलची. गाड्या बिघडतायत. कष्टाने कमाई करून जे गाडी घेत आहेत, स्कूटर घेत आहेत, त्यांच्या गाड्या बिघडत आहेत. त्यांना जबाबदार कोण? बरं, ते भेसळयुक्त पेट्रोल वापरून ज्या रस्त्याने जात आहेत त्याच्यात 200 वर्ष खड्डे पडणार नव्हते, ते आता पूल पडत आहेत. खड्डे तर सोडा, पूल पडत आहेत. जेव्हा शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला. आता ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, शिवसेनेचं नाव आणि निशाणी ही गद्दाराला दिली. निशाणी ही गोठवली पाहिजे आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताच्या बापाला नाही. तो मी मानायला तयार नाही. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. कारण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. ते बदलण्याचा अधिकार ह्या देशात कोणालाही नाही आणि तो मी ऐकणारच नाही, मानणारच नाही. तेव्हा शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना द्या, नाव द्या आणि त्यांना काय तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, विमान द्या राफेलचं निशाणी म्हणून, चालेल मला.